सुस्वागतम मित्रांनो. तर हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये इंद्रा आणि राणी तिच्या रूममध्ये असतात आणि इंद्रा आणि राणी एकमेकांशी बोलत असतात. तर इंद्रा बोलतो, राणी, मलाच माहीत नाही की मी तुझ्यासाठी एवढं का करतो आणि का नाही, आणि मी इतका चेंज कसा झालो हे मलाही कळलेलं नाही. नंतर राणी इंद्राचा हातात हात घेते आणि बोलते, सर, मी अशा मित्राची साथ कधीही सुटू देणार नाही. आणि इंद्रा बोलतो, मी कधीही तुझी साथ सोडणार नाही. आणि नंतर राणी बोलते, अहो सर, आपण बघा इथे गप्पा मारत बसलोय आणि तिकडे मालती मॅडम जेवणाची वाट बघत असेल. मी जेवण बनवते, तुम्ही या खाली, मी खालीच आहे. तर इंद्रा बोलतो, हो. नंतर राणी खाली जाते, किचनमध्ये जाते आणि विचार करते की मालती मॅडमला जेवायला काय बनवू. नंतर ती बोलते, मी त्यांना जेवणासाठी साधंच काही बनवते. नंतर ती वरण टाकते आणि एक भाजी बनवते आणि मालतीच्या रूममध्ये जाते. तर मालती बोलते, तुझ्या हातचं जेवण खाणं म्हणजे स्वर्गात जाणं, आणि तसे मी तुम्हाला स्वर्गातच घालायला आली आहे. नंतर राणी बोलते, काय मालती मॅडम, मी असं काहीही करत नाही. आणि मालती ही तिचा राणीचा दंड धरते आणि तिला विचारते, तुझ्या लग्नाला किती महिने झाले. तर राणी काही उत्तर देत नाही. आणि नंतर मालती जोरात विचारते, अगं सांग ना, मी काहीतरी विचारलं आहे तुला. नंतर राणी बोलते, 5 महिने. आणि नंतर मालती बोलते, 6 महिन्या होण्याच्या अगोदर मी आणि तुझा आणि इंद्राचा डायव्होर्स करते का नाही ते बघ. तर राणी बोलते, मालती मॅडम, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मी माझा संसार मात्र प्रामाणिकपणे पार पाडणार. आणि दुःख मात्र एकाच गोष्टीचं आहे मॅडम, की तुम्ही स्वतः एक आई आहे आणि आपल्या मुलाचा संसार बर्बाद करायला निघाला आहे. आणि राणी तिथून निघून जाते. आणि मालती मनातल्या मनात बोलते, मी माझ्या मुलाचा संसार बर्बाद करत नाही आहे, मी त्याला चांगल्या वाटेवर आणत आहे. आणि नंतर खाली विक्रांतची आई ही इंद्राच्या आईवडिलांना चहा बनवत असते आणि तिथे उर्मिला येते. आणि उर्मिला बोलते, काय हो आई, काय करताय तुम्ही. तर विक्रांतची आई बोलते, अगं उर्मिला, आपल्या घरात पाहुणे आले, त्यांची सोय ठेवायला नको का. त्याच्यानंतर ती बोलता बोलता विक्रांतच्या आईला खूप घोळत घेते आणि त्या चहामध्ये खूप साखर टाकते. राणीच्या आईला शुगर असते, त्यामुळे तिला साखर चालत नाही. आणि नंतर तिथे राणी येते आणि विक्रांतची आई राणीला बोलते, हे घे राणी, तुझ्या आईवडिलांना चहा नेऊन दे, आणि हा स्पेशल तुझ्या आईसाठी आहे. त्याच्यानंतर राणी ही तिच्या आईवडिलांकडे जाते आणि तिच्या आईला बोलते, हे घे राणी, हे घे आई, हा तुझा चहा, आणि हा तुझा स्पेशल चहा आहे, कारण इंद्रा सरांनी स्पेशल तुला शुगर आहे त्याच्यामुळे त्यामध्ये गोळ्या टाकून दिलेला आहे. आणि हा घ्या बुवा, हा तुमचा चहा. नंतर बुवा त्यांचा चहा घेतात आणि राणीची आई ही तिचा चहा पहिलाच घोट घेते. नंतर ती बुवांना बोलते, काय हो, हे तर खूप गोड आहे. तर बुवा बोलते, बघू, एक घोट घेऊन बघू. नंतर बुवा त्याचा बशीमध्ये एक घोट घेते. नंतर तिला बोलते, सुरेखे, तू चहा पिऊ नकोस, यामध्ये खूप साखर आहेस. नंतर सुरेखा ही, बाई, राणी असं कसं काय करू शकते, काहीतरी घोळ आहे. तितक्यातच उर्मिला आणि मालती ही राणीच्या आईच्या रूममध्ये येते आणि बोलते, प्यावंच लागेल तुम्हाला. आणि तिच्यासोबत खूप जबरदस्तीने तिला चहा पाजते आणि ती खूप रडत असते आणि बुवाही खूप रडत असतो. आणि नंतर तिथून मालती आणि उर्मिला निघून जातात. नंतर राणीच्या आईला चक्र यायला सुरू होतात. बुवा ओरडतात, राणे, ए राणे. नंतर तिथे राणी येते आणि नर्स ही राणीसोबतच असते. नर्स राणीच्या आईला चेक करते आणि सांगते, यांची शुगर खूप वाढली आहे, तुम्ही यांना काय खायला दिलं होतं. तर राणी बोलते, मी आत्ताच यांना चहा दिला होता.
तितक्यातच राणीच्या आईला चक्कर येते आणि ती बेडवर पडायला लागते आणि राणी त्यांना पकडते आणि ओरडते, बुवा इंद्रजित सर. आणि तिथंच इंद्रजित आणि बुवा खाली येतात आणि सुरेखाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तिथेच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये ॲडमिट करतात. इंद्रा आणि राणी आणि बुवा तिथंच हॉस्पिटलमध्ये असतात आणि बाकी सर्व घरी असतात. मालती इंद्राला कॉल करते, अरे इंद्रा, तुझं काही काम नसेल तू घरी ये ना, काय करतो तिथे. तिकडनं इंद्रा बोलतो, नाही गाई, जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. इथे बुवाची काळजी घ्यायला कोणी नाही आणि राणीही खूप हर्ट झाली आहे, त्यामुळे मी घरी येऊ शकत नाही. सॉरी आई. आणि इथून पुढे जे काही घडणार आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.